I do not know what is the fate of the opposition political parties, but he was very much with the ruling party. But before few days ago, I came to know that from social network that somebody from other party, they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. And now what happened today, I need proper investigation under the supervision of Supreme Court. Only we have the trust on Supreme Court, no other agency. तर ममता बॅनर्जींची ही प्रतिक्रिया होती आणि सध्या आपण पाहतोय एक रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात पोहोचलेली आहे. तर या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले, ते आपण पाहूया. 8:46 ला अपघात झाल्याचं दिसतंय. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे विमानाचा मोठा स्फोट झाला. आगीचा लोट, धुराचे लोळ हवेत उसळलेले आपल्याला पाहायला मिळाले. इथे जवळच एक सीसीटीव्ही होता आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण अपघात रेकॉर्ड झालेला आहे. बरोबर 8:46 ला विमानानं पेट घेतला हे या दृश्यांमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. आणि याच विमानाच्या अपघातामध्ये आपण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावलेला आहे. विमान अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. 8:46 ला हा अपघात झालेला आहे. त्याआधी विमान हे आकाशात घिरट्या घालत होतं आणि त्यानंतर ते जमिनीच्या दिशेनं आलं आणि त्यानंतर ते क्रॅश होऊन त्याचा स्फोट झाला आणि या विमानात प्रवास करणाऱ्या सगळ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील निधन झालेलं आहे. अकाली एक्झिट अजित पवारांची प्रत्येकाला चटका लावणारी आणि दुःखद अशी आहे. कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमचा करता धरता गेला, आमचा हक्काचा माणूस गेला, हीच भावना सातत्यानं बोलून दाखवतात. 4 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे सक्रिय होते. धडाडीचे निर्णय घेणं आणि घेतलेले निर्णय निभावणं हा अजित पवारांचा हातखंडा होता. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं एक धडाडीचा द्रष्टा आणि जनतेसाठी काम करणारा नेता गमावलेला आहे. जनतेचं काम करायचं आणि त्या जोरावर निवडून यायचं, हे अजित पवारांच्या राजकारणाचं आजवरचं समीकरण होतं. स्पष्ट वक्तेपणा, निधडेपणा हा अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचा गुण होता. त्यांच्या याच स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांची अनेक भाषणं देखील गाजलेली होती. कार्यकर्त्यांमध्ये ते कायम लोकप्रिय होते. त्यांचा दरारा होता. कार्यकर्त्यांवरची त्यांची दादागिरी होती, पण ती सुद्धा प्रचंड प्रेमातून आलेली दादागिरी होती आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचं हे नेतृत्व, त्यांचं हे प्रेम मान्य केलेलं होतं. आज अजित पवार नाही आहेत, पण सर्वपक्षीय नेते हळहळतायत, दुःख व्यक्त करतायत. जे अजित पवारांसोबत गेले नाहीत ते नेते सुद्धा आज हतबल झालेले आपण पाहतोय. अनिल देशमुख असतील, ज्यांना एक प्रतिक्रिया देणं सुद्धा कठीण झालेलं होतं. एक एक शब्द उच्चारताना त्यांना कष्ट होत होते. तर बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे. अजित पवार यांचं पार्थिव याच मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. थोड्याच वेळात पवार कुटुंबीय देखील इकडे पोहोचतील. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्लीहून निघालेले आहेत, तर शरद पवार हे देखील बारामतीच्या दिशेने रवाना झाले.
दादा आमचा विश्वास नाही बसला अजून पण. दादा आमचे आहेत. दादा नाही कुठे गेले. दादा 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 तुम्ही या ना दादा आमच्यासाठी. दादा तुम्ही या ना आमच्यासाठी. दादा आम्ही वाट बघतोय. वहिनीला बघायचंय तुम्हाला. आम्हाला पण बघायचंय दादा. दादा या तुम्ही. या दादा परत या. परत या दादा तुम्ही. काय जबाबदारी घेणार आहे? आमचा जबाबदार माणूसच गेला ना. आमचा जबाबदार माणूस बारामतीचा रक्षण करता, बारामतीचा विकास पुरुष आदरणीय दादा इथं नाही आहेत. आमची सगळी ताकद गेली, मरगळले सगळे मरगळले, सगळं संपलंय आमचं. देवा मी विनंती करतो आमच्या दादांना सुखरूप आमच्यापाशी ठेव, कारण दादासारखा माणूस आम्हाला परत भेटणार नाही. ही जे भव्य उभे केलंय दादांनी गोरगरिबांसाठी केलेलं होतं. आणि त्याच हॉस्पिटलमध्ये साहेब आज दादा पडले. जीव नाही तर मिळाला. तर शोकाकुल वातावरण आहे. प्रत्येकाला भावना आवरणं अतिशय कठीण जातंय. कालपर्यंत आपल्यामध्ये असलेला नेता, कालपर्यंत आपल्यासाठी झटणारा नेता आज आपल्यात नाही, ही भावना स्वीकारणं इथे उपस्थित प्रत्येकासाठी प्रचंड कठीण आहे. राजकारणामध्ये अजित पवारांनी अनेकांना आणलं, अनेकांचं पुनर्वसन केलं, अनेकांना मोठं केलं,